नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या निस्सीम भक्तांची कथा घेऊन आली आहे। तर मित्रांनो, भक्ताची भक्तीच इतकी की भगवंत स्वतः आले भक्ताचे कष्ट दूर करायला। तर गोपीबाई या गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील विधवा सून होती। त्यांच्या मुलींची लग्न झाली होती आणि सासरच्या मालमत्तेचा वारसा मिळाल्यानंतर ती मुलगा सासरच्या घरी राहत होता। ती घरात एकटीच राहत होती। गावात बलरामांचे मोठे मंदिर होते। गोपीबाई बलरामांच्या निस्सीम भक्त असल्याने रोज त्यांचे दर्शन घेतल्यावरच जेवत असत आणि पुष्कळ उपवास करत असत। गोपीबाईंनी अधिक महिन्यात महिनाभर उपवास केला होता। आज उपवास सोडण्याचा दिवस होता। बरवणी नावाची बाई रोज सकाळी गावातील विहिरीतून पाणी आणून गोपीबाईच्या घरी जात असे, पण आज ती आली नाही। गोपीबाईला आज पाण्याची नितांत गरज होती, कारण तो उपवास सोडण्याचा दिवस होता आणि तिला स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवायचा होता। गोपीबाईंनी बरवणीला पाणी आणण्याची खूप विनंती केली, पण तिने स्पष्टपणे सांगितले की मला ना तुझे व्रत माहीत आहे ना तुझा उपवास। आता हे काम मला जमणार नाही। मला आता विहिरीतून पाणी आणता येणार नाही। महिनाभर अन्न न खाल्ल्याने गोपीबाई अशक्त झाली होती। कडक उन्हात घराबाहेर पडणेही अवघड झाले होते। गावातील खोल विहिरीतून पाणी काढण्याची ताकद तिच्यात नव्हती। जेव्हा बरवणीने पाणी आणण्यास नकार दिला तेव्हा ती दुःखी झाली आणि देवासमोर बसून रडू लागली। तिने मनात विचार केला की आज जर देवाने पाण्याची व्यवस्था केली नाही तर मी अन्न शिजवणार नाही। ती दार बंद करून आडवी झाली आणि आज बलरामांना भेटायलाही गेली नाही। भगवंत आपल्या भक्ताचे दुःख सहन करू शकत नाही। मोठी आई, मोठी आई, बाहेरून कोणीतरी हाक मारली आणि गोपीबाई उठली। तिथूनच तिने विचारले, कोण आहे? बाहेरून आवाज आला, मी श्याम आहे। गोपीबाई म्हणाली, दार उघडे आहे, आत या। श्याम बलरामांच्या मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा होता। तो आत आला। येताच तो म्हणाला, तुला भूक लागली असेल, तुम्ही स्वयंपाक तयार करा, मी पाणी आणले आहे। गोपीबाई निरागस स्वरात म्हणाली, मी स्वयंपाक करणार नाही। या गावात माझा मान नाही। इथे मला स्वयंपाकासाठीही पाणी मिळत नाही। बलरामांच्या दर्शनाच्या लोभापोटी मी इथे राहते। उद्याच मी माझ्या मुलाकडे दुसऱ्या गावी जाईल। श्याम म्हणाला, आज या पाण्याने जेवण बनवा, उद्या सर्व व्यवस्थित होईल। गोपीबाईची नजर श्यामच्या हातातल्या पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्याकडे होती। बलरामांच्या मंदिरात पूजेसाठी वापरलेले हे भांडे असल्याने तिने ते भांडे चांगले ओळखले। श्याम म्हणाला, आई, पाणी कुठे ठेवू? गोपीबाईंनी तिच्या भांड्याकडे बोट दाखवलं। भांड्यात पाणी ओतताना श्याम म्हणाला, मोठी आई, मी तुला शपथ देतो की तू स्वयंपाक तयार कर। आता मी निघतो। श्याम निघून जाताच गोपीबाईला वाटले की आपली काहीतरी चूक झाली आहे। ब्राह्मणाच्या मुलाने कडक उन्हात दुपारी पाणी आणले, मला स्वयंपाक तयार करण्याचे वचन दिले, पण मी त्याला काहीही दिले नाही। गोपीबाईंनी लगेच स्वयंपाक तयार केला, देवाला नैवेद्य दाखवला आणि आज महिनाभरानंतर जेवण केले आणि तिचा अशक्तपणा निघून गेला। गोपीबाई मनातल्या मनात म्हणू लागली, ब्राह्मणाच्या पोराने आणलेले पाणी मी वापरले, म्हणून मंदिरात जाऊन श्यामला काही पैसे देणे हे माझे कर्तव्य आहे। असा विचार करून ती मंदिरात गेली। मंदिरातील भगवान बलरामांची प्रसन्न प्रतिमा पाहून गोपीबाईंचे भान हरपले। तिने पुजाऱ्याला श्यामला बोलवायला सांगितले। पुजाऱ्याने कुतूहलाने विचारले, श्यामचे काय झाले आहे? गोपीबाईंनी पुजाऱ्याला दुपारची संपूर्ण कहाणी सांगितली। ते कथन केले आणि म्हणाली, काहीही न देता मी ब्राह्मणाच्या हातचे पाणी कसे प्यावे? त्यामुळे तुम्ही हे पैसे श्यामला द्या। गोपीबाईचे बोलणे ऐकून पुजारी स्तब्ध झाले आणि म्हणाले, श्याम गेल्या 1 महिन्यापासून त्याच्या मामाच्या घरी आहे। काय म्हणताय? हे ऐकून गोपीबाई स्तब्ध झाली आणि अवाक होऊन घरी परतली।
येताच तिने पाहिले की श्यामने ज्या भांड्यात पाणी भरले होते ती घागर अजूनही भरलेली आहे. तिने घागरीतले पाणी तिच्या मस्तकाला लावले आणि ती मंदिराकडे गेली आणि रडू लागली आणि म्हणाली, भगवंत, तुम्हाला माझ्यामुळे खूप कष्ट घ्यावे लागले. ही बातमी सर्वत्र पसरली की आज बलरामांनी स्वतः श्याम बनवून गोपीबाईकडे पाणी भरले. श्रीमद भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या मागे मागे फिरतो, कारण माझ्या भक्तांच्या पायाची धूळ माझ्या अंगावर पडावी आणि मी पवित्र व्हावे या विचाराने मी फिरतो. खरं तर मित्रांनो, कधीकधी भक्ताला वाटते की तोच देवाची काळजी घेतो, तो भक्ती करतो. पण सत्य हे आहे की देव भक्ताची काळजी घेतो. भगवंत भक्तावर किती प्रेम करतो आणि त्याची किती काळजी घेतो याची कल्पनाही करता येत नाही. हीच भक्तीची शक्ती आहे. ही कथा भक्त आणि देव यांच्यातील प्रेमाचे एक छान चित्रण करते. भगवंतासाठी केवळ भक्तालाच त्रास सहन करावा लागत नाही, तर भगवंत भक्तासाठी कितीही दुःख सहन करतो. तो भक्ताच्या कल्याणासाठी कितीही कष्ट सहन करतो. हे या कथेचे सार आहे. दुःखात आणि सुखात श्यामचे नेहमी स्मरण करावे. तो जगाचा रक्षक आहे. सदैव त्यालाच स्मरणात ठेवावे. तर मित्रांनो, आता आपण बघूया श्रीकृष्णाच्या निस्सिम भक्ताची कथा, की एका मूर्तीत प्राण कसे आले. एक मुलगी होती. तिच्या घराच्या संस्कारामुळे तिला लड्डू गोपाळची भक्ती मिळाली. त्या मुलीची लड्डू गोपाळवर खूप श्रद्धा होती. ती मुलगी नेहमी वृंदावनात जायची आणि बघून परत यायची. लड्डू गोपाळवर तिची खूप आस्था होती. हळूहळू ती मोठी होत गेली, पण तिने वृंदावनात जाणे थांबवले नाही. तिचे लग्न झाले, मुले झाली, ती मोठीही झाली, लग्नही झाले, पण त्या मुलीचे नियम कायम राहिले. एके दिवशी ती मुलगी खूप म्हातारी झाली आणि तिला आता चालता फिरता येत नव्हते. तिने वृंदावनात जाऊन लड्डू गोपाळाची मूर्ती आणली आणि घरी राहूनच त्याची पूजा करू लागली. एके दिवशी पूजा झाल्यावर म्हातारीने आपल्या सुनेला ही मूर्ती आतल्या खोलीत ठेवण्यास सांगितले. सून ती मूर्ती घेऊन आत गेली, पण चुकून तिच्या हातून मूर्ती खाली पडली आणि मोठा आवाज आला. म्हातारी घाबरून ओरडली, काय झालं सूनबाई? सून म्हणाली, काही नाही आई, फक्त मूर्ती पडली आहे. हे ऐकून ती म्हातारी जोरजोरात रडू लागली. ती अशीच रडत राहिली. कोणीतरी जा आणि डॉक्टरांना बोलवा असे ओरडत होती. माझ्या लड्डू गोपाळला लागले आहे. माझा लड्डू गोपाळ दुखावला गेला आहे. आधी सुनेला वाटले की म्हातारी नाटक करत आहे, पण जेव्हा बराच वेळ होऊनही ती गप्प बसली नाही, सुनेला वाटले की म्हातारी वेडी झाली आहे. म्हातारपणात लोक अनेकदा लहरीपणा करतात. संध्याकाळी म्हातारीचा मुलगा घरी आला आणि सुनेने त्याला सर्व काही सांगितले. तर त्यालाही वाटले की आई खरोखरच वेडी झाली आहे. अरे, मूर्तीसाठी कोणी डॉक्टर येतो का? मग तो त्याच्या मुलांचा विचार करतो आणि ठरवतो की त्याला त्याच्या आईला वेड्यांच्या दवाखान्यात पाठवावे लागेल, नाहीतर आईच्या वेडेपणाचा त्याच्या मुलांवरही परिणाम होऊ शकतो. तिथे जवळच एक शहाणा माणूस राहत होता. त्या माणसाच्या कानावर ही बातमी पडताच त्याने त्या आईच्या मुलाला बोलवून त्याला समजावले की बघ बेटा, म्हातारपण आणि बालपण सारखेच असते. लहानपणी ज्या सवयी असतात त्याच म्हातारपणी पण असतात. तुम्ही एक काम करा, डॉक्टरांना बोलवा. त्याला आधीच समजावून सांगा की तुम्हाला मूर्तीची तपासणी करावी लागेल आणि त्यांना सांगावे लागेल की मूर्तीमध्ये प्राण नाहीत, त्यात जीव उरला नाही. त्याला पैसे मिळाल्यावर हे सांगायला काय हरकत आहे? अशा प्रकारे तुझ्या आईला वेड्यांच्या दवाखान्यात जावे लागणार नाही आणि तिचा हट्टही पूर्ण होईल. मुलाला गोष्ट समजली. त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्याने डॉक्टरांकडे जाऊन समजावून सांगितले. डॉक्टरांनीही होकार दिला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर त्या वृद्ध महिलेच्या घरी गेले आणि घरात
प्रवेश करताच म्हणाले, अगं म्हातारी, तुझा लड्डू गोपाळ कुठे आहे? वृद्ध महिलेने मूर्ती दाखवली आणि म्हणाली, या डॉक्टर साहेब या, बघा बरं माझ्या लड्डू गोपाळला काय झालंय ते. डॉक्टर दुरूनच म्हणाले, अगं म्हातारी, या मूर्तीत प्राण उरला नाही, संपलं, ती मूर्ती गेली. म्हातारी रागावली. म्हातारीने डॉक्टरांना विचारलं, का हो डॉक्टर, तुम्ही डॉक्टरीला सुरुवात करून किती वर्षे झाली? डॉक्टरांना धक्काच बसला आणि म्हणाले, 40 वर्ष. का? म्हातारी म्हणाली, इतकी वर्ष झाली तुम्हाला डॉक्टर हो, पण तुम्हाला माहीत नाही की पेशंटला हात लावल्याशिवाय त्याचा आजार कळू शकत नाही. डॉक्टरांना वाटले की आपले काम पूर्ण करण्याची आपण खूपच घाई करत आहोत. त्यांनी जाऊन मूर्तीला हात लावून नाडी तपासली आणि म्हणाले, आई, तुझा लड्डू गोपाळ काही जिवंत नाही. म्हातारी म्हणाली, बेटा नीट बघ, असं होऊ शकत नाही. यावेळी डॉक्टरांनी छाती तपासली आणि सांगितले की तुझ्या ह्या मूर्तीत आता काहीच उरले नाही, संपलं, आता सगळं संपलं. म्हातारी म्हणाली, बेटा तुझ्याकडे ते मशीन आहे, त्याच्याने तपासा. डॉक्टरांना समजले की म्हातारी स्टेथेस्कोपबद्दल बोलत होती. डॉक्टराला पैसे तर मिळालेच होते, त्यामुळे त्यांना ते लावून तपासण्यात काय अडचण असणार. त्यांना तर काय सत्य आहे हे आधीच माहीत होते. डॉक्टरांनी त्यांचा स्टेथेस्कोप काढला आणि मूर्तीच्या छातीवर ठेवला. तर काय चमत्कार, मूर्तीतून जोरजोरात धडधडण्याचा आवाज आला. डॉक्टर घाबरले, पुन्हा पुन्हा तपासत होते आणि प्रत्येक वेळी धडधड आवाज येत होता. डॉक्टरांनी म्हातारीचे पाय धरले आणि म्हणाले की सगळेच तुला पागल समजतात, पण खरं तर हे सगळे पागल आहेत, जे ह्या मूर्तीमागील तुझ्या भावना ओळखू शकले नाहीत. ह्या मूर्तीत प्राण नव्हता, ही तर तुझी श्रद्धा होती की मूर्तीत प्राण आले. तर मित्रांनो, या कथेतून हे समजते की आपला दृढ विश्वास आणि श्रद्धा असली की असा चमत्कार घडतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेमध्ये.